नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आमच्या कोल्हापुरात कसं सगळं खतरा काम असते राव. त्यात आमची पोरं सुद्धा खतरनाक कामच की बघा की. त्यात रोडलाच आमचं शेत, त्यामुळे पाला मी काढून आणला. तर आमची बारकी पोरं म्हणा मी पण पेंडी घेणार डोक्यावर. बाबा काहीतरी करते म्हणजे आपण पण काहीतरी करायला पाहिजे, पण बारक्या पोराचं असंच काम असते हो. म्हणून वैरांच्या बारक्या उघड लहान पेंड्या गेल्या आणि यांच्या डोसक्यावर दिल्या. तर या चिमुकल्या पोरासनी काम करायला लय मजा असते राव. तुम्ही म्हणशीला यो बाबा काम लावायला पेंड्यांचं हे असणी, खरं तसं काय नाही मित्रांनो. मी पण मजा म्हणून घ्या डोकं पेंड्या बनवल्या असणी. वावर आमचं मोकळं आणि शेड पण आमचं मोकळं होतं, म्हणून एक गाय घेऊया मस्त म्हणालो. पोरासनी दुधाला लय भारी विलो. कारण डेअरीतनं दूध आणण्यापेक्षा स्वतःच आपलं दूध असलं जरा फक्त कष्ट लागतात एवढाच विषय आहे. मी फक्त एवढाच विषय धरलाय, कुठलं काम येत नाही असं म्हणायचंच नाही. फक्त म्हणायचं आपल्याला कुठलंही काम आपण करू शकतोय. मग बघा की राव कसं ऑटोमॅटिकच काम येतंय की. आमची बायको आणि आमची बहीण मेघावहिनी हिनी साथ आपल्याला एक नंबर दिली राव. म्हणून मी पण विचार केला आयुष्य आपलं भरपूर आहे की राव, काहीतरी वेगळं आणि कष्टाचं केलेलं काय हरकत नाही की राव. आणि आमच्या शेतात आम्ही गाय आणली. आणि माझं तर एकच मत आहे, आपल्या मनात ज्या गोष्टी आल्या त्या पूर्ण कराव्याच आपण 100%. सक्सेस आणि अनसक्सेस ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु कष्ट त्यात सगळ्यात महत्वाचं आहे. हे आमच्या पोरांचा तरी आनंद बघा की कसा आहे. म्हणजे आपल्या घराच्या फॅमिलीमध्ये आणि कोणतरी आलं असं 100% वाटतंयच की राव. मी आमच्या श्रीशाला राणी म्हणतोय, त्यामुळे ह्या गायीचं नाव मी राणीच ठेवलंय. आजचा दिवस राणीचा तिसरा, परंतु आमचं मैदान मोकळं असल्यामुळे मुक्त गोटाच मी सरळ केलंय. मी कंपाऊंड मध्ये आत गेले की राणी माया पाठलागच करते. येताना मार्टमध्ये बायको आमची गेली, म्हणून आमच्या श्रीच्याला मी मित्राच्या घरात घेऊन गेलो. त्यांच्या घरात 4 ते 5 काढून फसगत गेले की आमच्या बरोबर. प्रांजल गाठ पडले आहो. दिवाळीचा अभ्यास आठवण्यात आला की राव. प्रांजल तू कितवीला आहेस? मी 6वीला. 6वीला. दिवाळीचा अभ्यास काय काय दिला तुला? आता शिकवलेले धड्यांचा स्वाध्याय. आमच्या काळात दिवाळीचा अभ्यास असा असायचा कधी नुसता वहीत आम्ही लिहून ठेवायचं आणि आम्ही अभ्यासच शेवटच्या दिवसापर्यंत आमचा अभ्यास व्हायचा नाही आणि त्यावेळी डोसक्याला हात लावायचा आणि मास्तरांच्या काय करायचं अशी परिस्थिती. तुला काय वाटते अभ्यास दिला तुला पूर्ण होईल असं वाटतंय? काय काय दिला अभ्यास तुला? आता सगळ्या इंग्रजीच्या वेगळ्या असं स्वाध्याय नाहीत. आणि मग तुला दररोजच्या अभ्यास करतेस काय? तुला दिवाळीत तुझा फराळच खावा वाटतोय आणि हे मैत्रिणींच्यावर फिरव वाटतंय? कसं वाटतंय? अभ्यास करू वाटतोय. अभ्यास केलास मग तू काय आल्यावरच ना काय शाळा सुट्टीवर काय काय केलंस? आता सगळे पूर्ण धडे झाल्यात, इंग्रजीचा फक्त धडा राहिला. मित्रांनो दिवाळी म्हणले असंच असते. दिवाळीच्या सुट्टीची आनंद घ्या, मजा करा आणि अभ्यास करा हेच सांगायचं. चला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.